मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलनावरती बसलेल्या आदिवासी आमदारांची मंत्री गिरीश महाजन आणि अब्दुल सत्तार यांनी भेट घेतलेली आहे। त्यांनी आदिवासी आमदारांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। त्यासोबतच महाजन आणि सत्तार जिरवळांसह आंदोलक आमदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा गेले। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू आहे, नेमकं काय घडतंय, ज्या मागण्या आहेत त्यावरती कशी चर्चा होतीये? मागील 20 मिनिटांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आदिवासी आमदारांची बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये प्रामुख्याने पेसा कायद्याअंतर्गत जे आदिवासी विद्यार्थी जे मागच्या 15 दिवसांपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करतात त्यांना तत्काळ कामावर घेतलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे। आदिवासी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पेसा अंतर्गत भरती तर केली, मात्र 2 ते 3 दिवसातच आम्हाला कामावर कमी करण्यात आलं, त्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे। या संदर्भातच आज सर्व आदिवासी आमदारांनी मंत्रालयात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। स्वतः नरहरी झिरवाळ जे त्या अध्यक्षतेखाली सध्या आंदोलन आमदार करत आहेत त्यांनाच मंत्रालयामध्ये 3ऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचं पाहायला मिळालं होतं। आता या सर्वांसोबत नेमका काय कोणत्या प्रकारे मार्ग काढला गेला पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करतात। मुख्यमंत्र्यांना सकाळी त्या सर्व आमदारांना आश्वासन दिलं होतं की आजच एजंटसोबत बैठक होईल आणि तत्काळ कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या तपासून तुमचा मार्गी लावू। आता मुख्यमंत्री या संदर्भात काय निर्णय घेतात ते फार महत्त्वाचं राहील। काही क्षणांमध्ये आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय येताना आपल्याला पाहायला मिळेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।